RK24 न्यूज मराठीमध्ये आपलं हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात धाराशिव जिल्ह्यातील सर्वात विश्वासार्ह आणि लोकप्रिय न्यूज चॅनल RK24 न्यूज मराठी। अंदूर येथील मुख्य रस्त्याच्या कामाचं लोकार्पण सोहळा दिनांक 1 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता आपण आयोजित केलेला आहे। या रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी तालुक्याचे लोकप्रिय आमदार राणा जगदीशसिंह पाटील साहेब, त्याचप्रमाणे माजी मंत्री बसवराज पाटील साहेब, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर साहेब, जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी अध्यक्ष नितीन काळे साहेब, सुनीलराव चव्हाण या मंडळींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा लोकार्पण सोहळा आपण साजरा करीत आहोत। अंदूरच्या विकासाच्या दृष्टीने किंवा अंदूरच्या इतिहासामध्ये एकत्रितपणाने इतका मोठा निधी युतीच्या सरकारनं आपल्याला आमदार राणादादांच्या माध्यमातून दिलेला आहे आणि खूप मोठं ज्याला आपण शाश्वत विकास म्हणू, अशा शाश्वत विकासाचा अंदूरच्या इतिहासामधलं सर्वात मोठं काम या ठिकाणी झालेलं आहे। त्या लोकार्पण सोहळ्यासाठी अंदूर व पंचक्रोशीतील सर्व नागरिक बंधू भगिनींनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे अशा प्रकारचे आवाहन मी भारतीय जनता पार्टी अंदूर शाखेच्या वतीनं करीत आहे। सर्वप्रथम मी लोकप्रिय आमदार राणादादा यांचे आभार मानतो की आमच्या गावासाठी त्यांनी एवढा मोठा निधी सर्वप्रथम त्यांनीच दिला अंदूर गावासाठी। त्यांचे आणि महायुती सरकारचे मी आभार मानतो। माननीय राणादादांनी एवढा मोठा निधी दिल्यामुळे एवढा सुंदर रोड अंदूरमध्ये झाला आणि त्याच कामातून अंदूरचे पथदिवे पण बसले। त्याच्यामुळे अंदूरमध्ये येणाऱ्या भाविकांना एक भक्तिमय वातावरण निर्माण झालं त्या पथदिव्यामुळे। तसेच ह्या कार्यक्रमाचे लोकार्पण सोहळा ह्या रस्त्याचा 1 जानेवारीला ठेवलेला आहे। त्याच्यासाठी माननीय राणादादा, बसवराज पाटील साहेब, ठाकूर साहेब तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष येणार आहेत। या कार्यक्रमासाठी सर्वांनी यावं असं आवाहन दीपकदादा आलुरे यांनी केलेलं आहे। तसेच संपूर्ण भाजप अंदूर पण आवाहन करत आहे। तरी सर्वांना विनंती आहे की तुम्ही ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे ही नम्र विनंती। बातम्या आणि जाहिरातांसाठी संपर्क राहुल अंकुश कांबळे, मुख्य संपादक 9881 85 85 40। सबस्क्राइब करा RK24 न्यूज मराठी। ताजा अपडेट्ससाठी लाईक, शेअर, कमेंट करा। RK24 न्यूज मराठी, तुमचा विश्वास आमचं कर्तव्य।